नाही हा आळंदी नाही, मूळ गाव कुठलं आहे? आपेगाव. आपेगाव तालुका पैठण. पैठण तालुका. आणि तिथे महाराज थोड्या अंतरावर आपेगाव पासून खाली, पैठण पासून खाली आपेगाव आहे. आपेगाव मध्ये ज्ञानोबायांचे आणि मूळ गाव आहे, आळंदी नाही. आता संतांना काही तसं गावाचं काही हे नसतं. आता बघा आपण काय कुठली काय आपली ओळख होती का? नाही. मग कशी काय झाली? अहो साधू संतांना ओळख, क्षेत्र, गाव काय नसतं. देश काळात विसरले. महाराज म्हणतात देश काळात विसरले. देशाचा आठवण नाही, काळाची आठवण नाही. पण ज्ञानोबायांचं गाव, मूळ गाव हे आपेगाव. आणि त्यांचं जे काय महाराज त्या ठिकाणी जे पूर्वज आहेत ते पूर्वज सुद्धा ज्ञानोबायांचे आपल्याला बघायचे आहेत. आणि त्या पूर्वजांचा जर इतिहास पाहायचा ठरला तर ज्ञानोबायांचे पूर्वज म्हणजे हे शूर होते. शूर काय होते? शूर होते. शूर होते. त्यांना कुलकर्णी पदवी होती आणि ते शूर सुद्धा होते. कारण साधू संत नुसते साधू संत नाही तर शूर आम्ही वीर बळी गाढे. आम्ही वीर बळी गाढे म्हणजे संत वैष्णव कसे आहेत? कसे असले पाहिजे? वीर असले पाहिजे. वीर. आता शामरू काम नाही वैष्णवाचं. अलीकडचे वैष्णव सुद्धा वारकरी शामरू वागून उपयोग नाही. कसे पाहिजे? लाडदार पाहिजे, खडतर पाहिजे. तर महाराज ज्ञानोबायांचा जर इतिहास तुम्ही पाहायला गेले तर त्यांचे असणारे जे पूर्वज होते ना ते सुद्धा एका राजाच्या सेवेमध्ये होते. ऐका तुम्ही, ते सुद्धा एका राजाच्या सेवेमध्ये होते. पैठणला कुलकर्णी पहिले त्यांचे पूर्वज जे हरिपंत, हरिपंतापासून तर पुन्हा महाराज तर त्या ठिकाणी गोपाळपंत, गोपाळपंतापासून तर महाराज मोहनाबाई आणि मोहनाबाई पासून असणारे त्या ठिकाणी आणि महाराज त्र्यंबकपंत हे ज्ञानोबायांचे कोण होते? तर पंजोबा होते. पंजोबा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. त्र्यंबकपंत हे सुद्धा हरिभक्तच होते. जेवढे शूर होते ते हभपच होते
आणि महाराज त्या ठिकाणी असणारे जे राजे त्या देवगडावरती त्या देवगडाचे राजे जाधव आणि त्यांच्या सेवेमध्ये ही मंडळी होती सगळी असणारे त्र्यंबक पंतांचे मुलं सुद्धा त्या ठिकाणी राजांच्या सेवेमध्ये होते बघा. राजांच्या सेवेमध्ये ती चाकरी करायची म्हणजे बीड भागामध्ये बीड परगण्याला जो बालाघाट आहे त्या बालाघाटामध्ये आणि महाराज यांच्यावर काही जबाबदारी या ज्ञानोबारायांच्या वंशांच्या वर टाकलेली होती. म्हणजे त्र्यंबक पंत आणि त्यांचे जे दोन मुलं होते गोविंद पंत आणि महाराज आणि त्या गोविंद पंतांना हरिपंतांना त्या राजांनी काही जबाबदारी दिली होती आणि म्हणून ती जबाबदारी ते पार पाडित होते बघा. पार पाडायची जबाबदारी काय पार पाडायची. कोणावर अन्याय झाला काही अडचण आली की त्या ठिकाणी ते जे राजे होते त्या राजांनी त्यांना फरमाईश करायचं आणि महाराज समाजाचं नियंत्रण करायचं. तसे त्र्यंबक पंत हे मूळ पुरुष ते सुद्धा त्या ठिकाणी भाविक होते हवप होते नामचिंतन करणारे होते. पण महाराज त्यांच्यावर कुलकर्णी जबाबदारी सुद्धा होती आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या राजांनी या असणाऱ्या महाराज गोविंद पंतांना आणि हरिपंतांना जबाबदारी दिली. काय झालं का त्या बालाघाटावरती काही काळामध्ये त्या ठिकाणी एक देशमुख नावाच्या व्यक्तीनं काय केलं की लुटायचे काम चालू केले. लोकांना लुटायचे काम चालू केले. अत्यंत लुटारूपणा सुरू केला आणि सुरू केल्यानंतर हे मात्र त्या राजांना काही पाहवलं नाही. मग त्या राजांनी गोविंद पंतांना फरमाईश काढलं की बाबा तुम्ही त्या ठिकाणी जावं आणि त्या असणाऱ्या लुटारूचा बंदोबस्त करावा. त्याच्याकरता गोविंद पंतांनी म्हणजे त्र्यंबक पंतांनी आपले दोन्ही मुलं आणि त्र्यंबक पंत स्वतः त्यांना काही त्या ठिकाणी घोडे दिले काही हत्ती दिले काही हत्यारं दिले काही शेवट दिले आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं गेलं. महाराज पण पाठवलं गेल्यानंतर काय झालं बघा. यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्रमण केलं. त्या देशमुखांना देशोधडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं खंडन मंडन केलं. पण महाराज हे सगळं होत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या त्र्यंबक पंतांचा एक मुलगा आणि महाराज तो हरिपंत मात्र तिथे धारावती कोसळला मरण पावल्या गेला. त्या युद्धामध्ये युद्ध करताना मरण पावल्यानंतर महाराज आमच्या असणाऱ्या त्र्यंबक पंतांना मोठा पश्चाताप झाला की अरे 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 मी हे काय करून बसलो काय झालं हे. म्हणून त्यांना पश्चाताप झाला आणि या राजांनी त्यांना ही जबाबदारी दिली होती सांभाळायची. त्या राजाकडे ते आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं बाबा आता मला काही ही गोष्ट करायची नाही नोकरी करायची नाही. आता मी काय करणार. आता मी मूळचे त्यांचं रक्त काय होतं त्यांच्या रक्तात हवपणा होता. गोरक्षनाथांची त्यांना दीक्षा पण झालेली नव्हती आधी पण त्या परंपरेत त्यांना नामस्मरण करायची परंपरा होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं राजेसाहेब आता मला हा राजीनामा द्यायचा आहे. मग त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी आता ठरवलं की मला आता परमार्थ सोडून काही करायचं नाही नामचिंतन करायचं. अशा पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला आणि महाराज पुढे त्या असणाऱ्या आपेगावी त्या त्र्यंबक पंतांनी नामस्मरण चालू केलं भक्ती चालू केली आणि महाराज गुरुवर्य गोरक्षनाथांची स्वारी आणि महाराज आपेगावी आली. ऐका तुम्ही संत पुढे येतात मी सांगितलं ना संत येण्याचं जे ठिकाण असतं ते पवित्र असतं ते कुळ पवित्र असतं आणि तो देश सुद्धा पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे आणि दास जन्म घेती. आणि मग त्र्यंबक पंतांनी निर्णय केला मला आता पश्चाताप झालाय माझा एक मुलगा धारा तिथे गेला युद्धात गेला आता मात्र मला हे शक्य नाही म्हणून मी राजीनामा देत आहे. अहो महाराज त्या राजाच्या ठिकाणी त्यांनी पत्राद्वारे आपला राजीनामा सादर केलेला आहे आणि आपल्याकडे येऊन त्यांनी नामस्मरण सुरू केलेलं आहे भक्ती चालू केली आहे आणि गोरक्षनाथाने त्यांना अनुग्रह सुद्धा दिला. ही जी परंपरा आहे ना ही परंपरा पूर्ण आलेली आहे.
ही संत परंपरा नाथांकडून आली, लक्षात घ्या. आणि नाथांकर तरी कशी आलेली आहे तर आपल्याला कल्पना आहे. आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ चितांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि आहे. आणि मग त्या ठिकाणी गोरक्षनाथ त्या त्र्यंबक पंतांनी आपली असणारी सगळी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली आणि महाराज नामस्मरण भक्तीला सुरुवात केली. नामस्मरण करता 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 गोरक्षनाथांची स्वारी त्या आपेगावमध्ये आलेली आहे. आणि महाराज त्र्यंबक पंतांना काय केली आहे तर त्यांनी समाधी दिलेली आहे. आणि महाराज त्यांची समाधी झाल्याच्या नंतर त्र्यंबक पंताच्या नंतर आता एक तर वारणीच होते आणि मग राहिले फक्त गोविंद पंत. तर त्या गोविंद पंतांनी काय केलं पुढे त्यांची नीराबाईशी विवाह झालेला होता. नीराबाईशी विवाह झालेला होता. पण त्या गोविंद पंतांना मूल बाळ काही झालेलं नव्हतं. महाराज मूल बाळ झालेलं नव्हतं. मात्र त्यांचा सर्व व्यापार व्यवस्थित चालू होता. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली होती. पण त्यांना मूलबाळ झालेलं नाही. आणि ऐका असं असतं संसारामध्ये काही नसतं तरी चालतं. पण काय असलं पाहिजे मुलं बाळ असले पाहिजे. काहीतरी म्हणतात ना पुत्र माझं असं म्हणतात काय पुत्र माझं पाहिजे ना नसेल तर त्या प्रपंचाला काही अर्थ नाही. बघा तसे गोविंद पंत हे परमार्थिक होते. व्यावहारिक सुद्धा होते. चाकरी सुद्धा त्यांनी काही काळ केली. कुलकर्णी पदाचा त्यांनी भार स्वीकारला. व्यवहार चांगल्या पद्धतीने पार पाडला. पण महाराज त्यांच्या पदरी पुत्र नव्हता. म्हणून गोविंद पंत काय करायचे बघा पुत्र प्राप्ती होण्यासाठी अनेक प्रकारचा त्यांनी मार्ग. त्यांचं वय जवळजवळ बरंच झालं होतं. 50 कोणी 55च्या आसपास झालं होतं. पण पुत्र संतती नाही. म्हणून पुत्र येनश्य राजम सर्व दुःखाही कल्पते. पुत्र जर नसेल तर कोणालाही साठी पुत्र झाला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचे गोविंद पंत तर महाराज वेद उच्चार करायचे. पण वेदाचा उच्चार वेद उच्चार कसा करायचे बघा ते त्याला कोणी सांगितलं काय माहिती. तर ते काय करायचे महाराज गंगेमध्ये जायचे आणि कमरा इतक्या पाण्यात उभं राहून वेद उच्चार करायचे. वेद उच्चार करायचे. आणि महाराज वेद उच्चार किती काळ करायचे. भयंकर त्यांची तपश्चर्या झाली. त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती करता. आणि महाराज ते सारखे जाऊन तप करायचे. असे तपश्चर्या बऱ्याच कालखंड त्यांनी केली. बघा किती कालखंड केली तर असं सांगितलेलं आहे चरित्रामध्ये. अनेक प्रकारचं संतांचं चरित्र कुणी कुणी केलं कुणी लिहिलं. संत कवी महिपती महाराजांनी लिहिलं. अजून निळोबारायांनी लिहिलं. अनेक संतांनी असं वेगवेगळ्या पद्धतीचं चरित्र लिहिलेलं आहे. परंतु बहुतेक करून आपल्याकडे निळोबारायांचं किंवा महिपती महाराजांचं चरित्र गायले धरलं जातं. आणि त्यांनी हे संतांचे चरित्र लिहिले. महाराज आमच्या महिपती महाराजांनी 285 संतांचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. कारण चरित्र लिहिणं काही एवढं सोपं नाही. हे चरित्र लिहिण्याकरता सुद्धा संतांचं वर्णन कुणी करावं. संतांचं वर्णन आपल्यासारख्याने नाही म्हणत. त्यांचं वर्णन करण्याकरता भक्तांचा महिमा भक्तची जाणते
मैपती महाराजांनी चरित्र लिहिलं, अनेक संतांनी लिहिलं आणि गोवीबद्ध मैपती महाराजांनी लिहिलं. गोवीबद्ध कोणी लिहिलं? मैपती महाराजांनी लिहिलं. आणि मग त्याच आधाराने आपण या ठिकाणी आज बोलतो आहे. ऐका, तर त्या गोविंद पंतांनी मुळात त्याचा परमार्थ चांगला होता, पण त्यांना पुत्र संतती नव्हती, म्हणून त्यांना कोणी सांगितलं असेल त्या पद्धतीने त्यांनी काय केलं, तर गंगेमध्ये उभं राहून त्या ठिकाणी ऋचा उच्चारायच्या वेदाच्या. आणि महाराज पुत्र प्राप्ती करता त्यांनी 12 वर्ष काय केलं, तपश्चर्या केली, पण पुत्र प्राप्ती काय झाली नाही. आणि म्हणून थोडीशी निराशा असायची. पण योग काय झाला, गुरु गोरक्षनाथ त्यांनी महाराज काय केलं, तर ते गंगेची प्रदक्षिणा करत 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 गंगेची तटाने प्रदक्षिणा करता 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 त्यांना आपेगाव लागलं. आणि गुरु गोरक्षनाथ असणाऱ्या गोविंद पंताच्या त्या आपेगावमध्ये आल्यानंतर त्यांना कळलं होतं आपल्या गुरुंनी इथे एका महात्म्याला कुठेतरी समाधी दिलेली आहे आणि एक आपला गुरुंचा शिष्य इथे गुरुबंधू आहे, जाणीव होती त्यांना. आणि म्हणून त्या गावामध्ये ते गेले आणि त्या त्र्यंबक पंतांच्या समाधीचा शोध घेऊन तिथे जाऊन त्यांनी दर्शन केलेलं आहे. आणि महाराज योगायोग असा आहे का त्या गोविंद पंतांच्या घरासमोर गेले आणि महाराजांचा आवाज दिला, आरत निरंजन, आरत निरंजन असा आवाज दिल्यानंतर महाराज त्या ठिकाणून मीराबाई बाहेर आल्या. पाहतात तर एक योग पुरुष योगी आहे आणि गोरक्षनाथ आहे. विचारलं म्हणजे काय आहे, काय नाही म्हणजे हे त्र्यंबक पंतांचं घर आहे म्हणजे हो. मग यांच्या वंश आपण या घराचे मालक म्हणजे गोविंद पंत आहे. विचारलं कुठे गेले, म्हणजे ते गंगेवरती वेद उच्चारण करण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे का बरं गेले आहेत, तर म्हणे ते त्यांना पुत्र नाही आम्हाला, म्हणून वेद उच्चार करतात. 12 वर्ष 11 वर्ष झाले तपश्चर्या चालू आहे. असं आहे काय, 11 वर्षाची तपश्चर्या झाली पण अजून काही पुत्र संतती झालेली नाही. मग त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी काय केलं, महाराज म्हणले माई आपल्या कमंडलूमधून पाणी घेतलं आणि त्या पाण्याला पाणी हातावर घेऊन माईंना काहीतरी त्या कमंडलूतून काढून दिलं आणि म्हणले या मंत्र उच्चाराने हा प्रसाद म्हणून घ्या आणि तुम्हाला अजून म्हणले पुढच्या वेळेस मी येईन तेव्हा तुम्हाला पुत्र संतती झालेली असेल, आशीर्वाद दिला. आणि महाराज गोरक्षनाथ निघून गेलेले आहेत. गोरक्षनाथ निघून गेल्याच्या नंतर जेव्हा गोविंद पंत पुन्हा आपल्या घरी आणि महाराज आपलं काम आटपून येतात, जेव्हा वेद उच्चारण करून घरी आले तेव्हा पाहतात तर आपल्या घरामध्ये आज जरा वेगळंच वातावरण दिसते. काहीतरी महिलांना आनंद होतो ना, महिलांना सगळ्यात जास्त दुःख महिलांना असतं. तर त्या माईला आनंद झाला होता, कारण आपल्याला मुलगा होणार. महाराजांनी आशीर्वाद दिला म्हणून ती बाई आनंदाने सगळे कामं त्या टायमिंगला करत होती. आणि हे कामं करत असताना आनंदाचं वातावरण घरामध्ये दिसतंय. गोविंद पंत आल्यानंतर वातावरण पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी आपल्या असणाऱ्या धर्मपत्नींना विचारलं, आज काय घरात नेमकं कसं काय सगळा आनंद दिसतोय. मग त्यांनी सांगितलं, म्हणजे आपल्या घरी आताच एक गोरक्षनाथ नावाचे एक योगी आले होते, महाराज आले होते आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. काय दिला आशीर्वाद, म्हणजे तुम्हाला पुत्र होईल. अशा पद्धतीने आशीर्वाद देऊन ते महाराज म्हणजे महाराज पुढे म्हणजे महाराज निघून गेले. त्यांना दुःख झालं, अरे म्हणजे मी जर असतो तर सेवा घडली असती, त्यांची संतांची सेवा घडली असती ना. कारण संत जर घरी आले तर त्यांची काय करावा, पूजा करायला पाहिजे ना. संत येते घरा तोची दिवाळी दसरा आपण वेगळं जातं, संत येते घरात आणि खिडक्या नारळ बंद करा. त्यानंतर त्यांची पूजा करावी, त्यांचा आदर आतिथ्य करावं. आणि म्हणून म्हणजे आणि मला आता त्यांची सेवा पण भेटली नाही, आता कसं करायचं. आणि महाराज काही कालानंतर कालखंड गेला. काही कालखंडानंतर खरोखर त्या ठिकाणी असणाऱ्या आणि महाराज आमच्या मीराबाईला त्या ठिकाणी दिवस गेलेले आहे. आणि महाराज दिवसामागून दिवस पास होत गेले आणि 9 महिने 9 दिवसानंतर त्यांना पुत्र संतती झालेली आहे. पण पुत्र संतती झाली पण गोविंद पंतांच्या ध्यानातच आलं नाही.
काय हे मुलगा नेमकं झाला कसा आपल्याला, आपण ते वेद उच्चारण केलं म्हणून झाला असा त्यांचा भ्रम आहे. असा त्यांचा भ्रम आहे की मी वेद उच्चारण केलं म्हणून मला मुलगा झाला आणि म्हणून त्या मुलाचं नाव त्यांनी वेदसुतू असं ठेवलं होतं. वेदसुतू मुलाचं नाव ठेवलं. पण काही काळानंतर पुन्हा आणि महाराज त्याच गावामध्ये गोरक्षनाथ परत आलेले तीर्थयात्रा करत आणि आल्यानंतर पाहतात तर बाहेर अंगणामध्ये मुलगा खेळते म्हणल्यानंतर त्यांनाही आनंद झाला की बा आपण दिलेला आशीर्वाद सफल झाला आणि यांना मुलगा झालाय. म्हणून त्यांनी विचारलं या मुलाचं नाव काय ठेवलं. आलक्ष्य घेतलं मी आलो आहे, या मुलाचं नाव काय ठेवलं. म्हणजे त्याचं नाव वेदसुतू ठेवलेलं आहे. म्हणजे वेदसुतू नाही आहे कसं काय तुम्ही नाव ठेवलं. तर मग दोघं पती पत्नी त्यांना सांगतात का आम्ही वेदाचा उच्चार केला म्हणून आम्हाला हा मुलगा वेदाने प्रसाद दिला नाही. म्हणजे वेद पण तुम्ही उच्चारण 11 वर्ष आधी करतच होते, त्यामुळे कामाला त्यावेळी तुम्हाला मुलगा झाला नाही आणि मी आल्यानंतरच का झाला. म्हणजे मग तसं झालेलं नाही. तर विठ्ठल कृष्ण भक्ती आणि निर्गुण निराकाराची भक्ती हीच आमची भक्ती आहे. तोच कृष्ण आहे, तोच विटेवर उभा आहे आणि म्हणून आम्ही त्या विठ्ठलाचा प्रसाद म्हणूनच आम्ही माई तुम्हाला प्रसाद दिला आणि त्याच विठ्ठलाच्या कृपेने तुम्हाला काय झालेलं आहे, मुलगा झालेला आहे. म्हणून याचं नाव आता वेदसुतू न ठेवता विठ्ठल पंत असं ठेवा. ज्ञानदेव तुकाराम देवगिरी मामा त्यांचं आडनाव काय देवगिरी. देवगिरी हे त्यांचं मामाचं आडनाव. मामाच्या गावी आता बैल मुलं लहानपणी कुठं जायचे, मामाच्या गावी जायचे. आता नाही, आता मामाच नेत नाही. पण पूर्वी लहान मुलं शक्यतो शिक्षणासाठी मामाच्या गावी असायचे. आणि मग मला ते विठ्ठलपंत त्यांचं जे काय असेल बालपण गेलं, बालपणानंतर भिक्षाना करता मामाच्या गावी त्यांचं असणारं त्या ठिकाणी काय झालं तर वेद पठण, अनेक प्रकारचं शिक्षण आणि तपश्चर्या बरीच त्या ठिकाणी त्यांची झाली.
आणि पुढे नंतर ते वयात आल्यानंतर पण त्यांनी काय निर्णय घेतला माहिती का? तर विठ्ठल पंतांनी सुद्धा शिक्षण झाल्यानंतर असं राहतं, नीट ऐका एवढी गोष्ट, काय राहतं, माणसाचं वय असतं ना, वय जन्माला आला की त्याच्या वयानुसार त्यानं बदललं पाहिजे. विशी ज्ञान तेशी धन, वयाच्या 20 वर्षापर्यंत ज्ञान प्राप्त करता येतं बरं का माणसाला. वयाच्या 20 वर्षानंतर ज्ञान प्राप्त होत नाही. दादा आम्ही गिरमेकर दादा आम्ही निरंकर दादा आम्ही ज्यावेळेस संस्थेत होतो तेव्हा 15 मिनिटात 15 श्लोक पाठ करायचो. आता तुम्ही 1 तास जरी दिला तरी 1 श्लोक बनणार नाही आताच्या वयात. म्हणजे वयानं बदल असतो ना, मग वयात बदल केला पाहिजे, वयात ज्याच्या वयात ते साध्य केलं पाहिजे. विठ्ठल पंतांनी निर्णय घेतला की मला आता हे सगळं ज्ञान प्राप्त जरी झालं असलं, तपश्चर्या झाली, पुढे त्यांचं शिक्षण झालं, तप झालं, तप करायला लावायचे मुलांना पूर्वी, कारण तप असलं की त्याचं आचरण असायचं आणि ते त्यांच्या मूळ घराण्यात विठ्ठलाची कृपा असल्यामुळं तपश्चर्या झाली होती. पण त्यांची वैराग्य वृत्ती, कारण प्रसाद नाथांचा होता, प्रसाद गोरक्षनाथांचा होता, प्रसाद त्या ठिकाणी आणि महाराज गणिनाथांचा होता. पुढे नंतर काय झालं बघा, त्या विठ्ठलपंतांची वृत्ती तपश्चर्या वैराग्यवान असल्यामुळं त्यांच्या प्रपंच डोक्यात घुसला नाही. तर मग त्यांना शिक्षण झाल्यानंतर, तप झाल्यानंतर काही काळ खंडा करता त्यांचा निर्णय असा झाला की त्यांना तीर्थयात्रा करावी वाटली. काय करावी वाटली? केली पाहिजे का नाही तीर्थयात्रा? हा, तीर्थयात्रा केली पाहिजे आणि ती योग्य वयात केली पाहिजे. ऐका, जवळ सकळ शीतल पारमार्थिक वृत्ती होती आणि म्हणून ते त्या ठिकाणी आजच्या या प्रमाणानं सुद्धा मी
कधी पाहिलं पाहिजे, कधी पाहिलं पाहिजे? योग्य वयात, चांगल्या वयात पाहिलं पाहिजे, ह्या वयातच पाहिलं पाहिजे. आणि माणसं म्हणतात तुमचं काय वय आहे का, तुम्ही आता पंढरपूरला चालले, तुम्ही सोपान करताना चालले, मग काय म्हातारा झालं मी नव्हतं कशाला जातो म्हातारपणी, तुला तू उभं राहावा, चालता येईना, काय होईना, हे सगळं योग्य वयात करायचं असतं. आणि म्हणून महाराज विठ्ठलपंतांची अवस्था ते मुळातच परमार्थ, नाथ, संत, महंतांची कृपा असल्या कारणामुळं आणि महाराज त्यांची वृत्तीच मुळात अशी होती. वृत्ती बनावं लागते. ऐका, 1 मिनिट सांगतो मी, 1 मिनिट सांगतो. परमार्थ करता भक्ती करता व्यवस्था नसली तरी चालत, पण काय असली पाहिजे? अवस्था. काय असली पाहिजे? अवस्था. व्यवस्था नसली तरी चालेल, असली तर उत्तम, नसली तरी चालते. दिंडीत समजा नाही झाली व्यवस्था, मग नाराज व्हायचं का? नाही व्हायचं. मिळालं जेवायला मिळालं, नाही मिळालं कमी मिळालं चालेल, काय हरकत नाही. पण अवस्था असली पाहिजे, अवस्था बदलली पाहिजे, मनाची अवस्था झाली पाहिजे. ऐका, अहो परिस्थिती नाही लागत, परमार्थाला परिस्थिती लागत नाही, मनस्थिती लागते. कोणती स्थिती? मनस्थिती लागते. परिस्थिती नसली काय आणि असली काय असा काही फरक नाही बघा. परमार्थाकरता तुमची मनस्थिती लागते. म्हणून आमच्या या ज्ञानोबारायांच्या वंशामध्ये, ज्ञानोबारायांच्या परंपरेमध्ये त्यांच्या आजोबा पंजोबा आणि असणारे पंजोबा तिथपासून तर वैराग्य त्यांच्या अंगामध्ये मुरलेलं होतं. लक्षात घ्या, वैराग्य असल्यामुळं हीच परंपरा आमच्या आणि महाराज गोविंद पंतांच्या पोटी असणारे विठ्ठलपंत, विठ्ठल सुखू म्हणजे विठ्ठलपंत जन्माला आले, नाथांनी आशीर्वाद दिलेला आणि त्यांचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या मनाची प्रवृत्ती सारखी अशी होती, मला तीर्थयात्रा करायची. काय करायची? तीर्थयात्रा करण्याकरता त्यांचं मन घालवलं जायचं. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आता मला तीर्थयात्रा केली पाहिजे. पण ती तीर्थयात्रा सुद्धा कशी करावी? ऐका, त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. तीर्थयात्रेला हाऊस म्हणून जायचं, ट्रिप म्हणून जायचं का काय म्हणून जायचं? आता ते ट्रिपला जातात लोक ना तीर्थयात्रेला, पण कोणाबरोबर जावा, जाताना कसं जावा? ऐका जरा थोडं ऐका. वासुदेव सांगतो का नाही बघा, तीर्थयात्रे सुखे
आणखीभूत वैराग्य असल्यामुळे, संत प्रसाद असल्यामुळे, कारण हे संत कृपेशिवाय होत नाही महाराज. आता सोपान काकांचं आपल्याला दर्शन झालंय ना काकांचं, त्याला केवळ आपलं काहीतरी संत कृपा आहे, आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून इथं आलो. बाकी लोकांना पुढे येतं भाऊ आमच्याकडे असं झालं का इतका पाऊस झाला जे यायचे होते सोयाबीन काढायचं म्हणत होते, सोयाबीन काढायसाठी आलेच नाही. कारण म्हणजे आता आम्हाला काढलं पाहिजे सोयाबीन, पण देवाला एवढा पाऊस केला, एवढा पाऊस केला, आता ते सोयाबीन काढू शकत नाही, घरात बसून राहिली. तर काकाला नाही वावरत नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं जाऊ. हे काय आरोग्य येतं महाराज, आमचे काही जी मागचे जे काही पाप कर्म असतात ते आले येतात म्हणून करतात. आणि महाराज विठ्ठल पंतांच्या बाबतीत असं होतं, ज्ञानोबारायांच्या वंशचे म्हणजे जनक ज्ञानोबारायांचे वडील म्हणजे विठ्ठल पंत आहे. आणि त्यांचा जन्म झाला, त्यांचं कल्याण शिक्षण झालं, आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा जायला सुरुवात केलेली आहे. आणि ती तीर्थयात्रा करण्याकरता त्यांनी जो प्रारंभ केलाय तो इकडून उत्तरखंडाकडून केलेला आहे. उत्तरखंडाकडून त्यांनी तीर्थयात्रा करण्याकरता सुरुवात केलेली. मग त्यांनी पहिलं प्रयाग वगैरे गया सगळं हे त्रिवेणी संगम अशा तीर्थयात्रा करण्याला त्यांनी प्रारंभ केलेला आहे कुणी विठ्ठल पंतांनी. आणि तो प्रारंभ केल्यानंतर तीर्थयात्रा करण्यात त्यांनी काय 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 केलेलं आहे ते उद्याच्या भागापासून आपण त्याची सुरुवात करून त्यांच्या तीर्थयात्रा, त्यांचं घडलेलं सर्व तीर्थाचं गमन आणि तीर्थयात्रामध्ये त्यांची झालेले दर्शन, तो सगळा भाग पाहून विठ्ठल पंत हे आळंदीला त्यांचं आगमन होणार आहे. आणि आळंदीत त्यांचं आगमन झाल्यानंतर पुढे काय काय इतिहास घडला त्याचा सर्व प्रकार आपल्याला उद्याच्या कथा भागामध्ये बघायचा आहे. आणि आज खरं तर या ठिकाणी आपण थोडं थांबणार आहोत. कारण काय झालं माहिती का, पहिलं पावसाचं थोडं वातावरण, त्याच्यानंतर काही अडचणी, मृदंगाचार्य आले पण थोडे त्यांनी हरिपाठाला, आता त्यांची पण शाळा सांभाळली, त्यांना नावेला आहे. आपण हरिपाठ केला म्हणा, पण अशा पद्धतीनं दादाने आपल्याला मुलगा पाहून दिलाय वाजवायला. परंतु 2-3 गायक जण, वादक जण चांगले असले तर त्याला आणखी प्रस्फुरितपणा येतो. आणि तरी सुद्धा ही सेवा मनातून मला करण्याची इच्छा होती का संतांचं चरित्र संतांच्या समोर माझी सेवा व्हावी. हे माझं सुद्धा फळ लागलं आहे. मामाजी आपण जे विजय केलं आहे त्यांना तुम्ही सर्वजण सहकार्य करता आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये गिरमकर भाऊंचं, दादांचं आपल्याला योगदान प्राप्त झालं. आणि अन्नदाते सुद्धा या ठिकाणी प्राप्त झाले. बऱ्याच भाविकांनी या कार्यक्रमासाठी दादा आमच्या मदत केलेली आहे. त्यामध्ये या ठिकाणी सत्ता करता घुले सरांनी काही मदत केलेली आहे. त्यांच्या सुद्धा अलकाताईंनी मदत केली, 1000 रुपये दिले. शिंदेताईंनी दिलेले आहेत. ताराबाई गागरेंनी 1000 रुपयाची पावती दिलेली आहे. सुवर्णा चंद्रकांत चंदनराव मुसमाडे, सरस्वती साहेबराव गागरे, भास्कर दगू गागरे आणि शिंदे महाराज यांनी हे आपल्याला काय दिलेले आहे, मदत केलेली गाडी येण्याकरता इथे. त्यांना टाळ्या वाजवा या सर्वांना. यांनी दिलेलं नसेल त्यांनी गाडीने देऊन टाका. कारण महाराज आपल्याला 7 दिवशीचं जेवण सर्व मिळतंय, राहण्याचं दर्शन होतंय, नामस्मरण करते, भक्ती करते, हरिपाठ करतो, काकडा करतो. तर हे सर्वांनी दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे कालबाईंनी या ठिकाणी नाश्ता करता मदत केलेली आहे. सकाळचा नाश्ता हवं आळगडे महाराज सौदाळा, त्याचप्रमाणे कैलास बापूजी पवार ते तर मदतच करतात महाराजांना. त्यानंतर दादासाहेब धळे तांबेरे यांनी नाश्त्याची 2 दिवस व्यवस्था केली. आजची पंक्तीचे जे दाते दादा पाटील हप्ते गवरगाव, दत्तात्रय नाईकवडी ताराबाद सर्व्हिसला आहेत, आलेत कधी वा वा, कुणी कुणी तुम्हाला धन्यवाद. या सर्व मंडळींना धन्यवाद देतो. आणि महाराज खरं तर ताराबादकर म्हणजे भाग्यवान आहेत बरं का, आपल्या ताराबादचे वा वा, आनंद आहे. ताराबाद म्हणजे संत कवी महिपती महाराज आणि अशा पद्धतीने पदस्पर्शाने पुढे झालेली सगळी मंडळी आहे. ते दादा आपल्याकडे येतात ना, प्रतिरंभ दादा ताराबादकर, दादांचं तिथे आपल्या माऊलीमुळे संपर्क आहे. फार मोठं काम त्यांचं या ठिकाणी आहे या गावामध्ये सासवडचे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर पद्धतीनं चालू आहे. इथं मोबाईलमध्ये आमचे मीडिया वसंतराव गागरे ते सुद्धा करतात, त्यांना धन्यवाद. महिला हरिपाठ करतात, परमार्थ करतात, सर्वांना धन्यवाद. आणि महाराज काकांचं दर्शन होऊन ही संत कथा आपण आजच्या कथा भागामध्ये त्यांच्या पूर्वजांचा विचार करून माऊलीच्या जनक विठ्ठल पंतांचा जन्म होऊन त्यांचं शिक्षण होऊन त्यांचा तीर्थयात्रेचा प्रारंभ केलेला आहे. आता मी या ठिकाणी थांबणार आहे. यानंतर आपण काय आरती घेणार ना, आले
तर मग ते आरती त्यांची आरती होणार आहे. त्यामुळे आपल्याला शांत करायची म्हणून कार्यक्रमाची. तर आपण या ठिकाणी कार्यक्रमाची शांतता नंतर काकांच्या आरतीची मंडळी ती आलेली आहे, त्यांना आरती करता आपल्याला वेळ द्यायची आहे. म्हणून आपली झालेली सेवा दयाघन परमात्मा संत श्रेष्ठ सर्व भावनापैकी सोपान काका महाराज यांच्या चरणारविंदी, गुरुवर्य लक्ष्मण बाबा यांच्या चरणारविंदी खरं तर ही माझी सेवा या ठिकाणी आपली संत चरित्र कथा भागात थांबवत आहे. ज्ञानेश्वर महामुनी सोपान देवा भगवान गुरुवर्य लक्ष्मण महाराज की जय. ती झालेली आहे का? काही गाडी आणली का? बसने आली? मोठी गाडी. मामा आले का? उद्या येणार? उद्याला येणार आहे का? काही दोन शब्द मनोगत करता का व्यक्त? बोलू का? काय आज याच्यात शूटिंग लागेल, याच्यामध्ये थोडी व्हिडिओ थोडंसं कथेविषयी पारायण सोहळा श्री क्षेत्र सासवड सोपन काका समाधी स्थळ विश्ववंदनीय ज्ञानेश्वर माऊली कवयिलाचा पुतळा यांचं जीवन कथा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची, सोपान देवाची, निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताईंची संक्षिप्त असं जीवनचरित्र. दोन शब्दाचे मनोगत संजय महाराज त्यांच्या श्राव्य वाणीमधून आपल्याला ज्ञानबोध देत आहे. तरी सर्व भावी भक्तांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण काल एवढ्या पावसामध्ये दिव्याच्या घाटामध्ये जे बस थोडी उशिरा आली आणि दुसऱ्या साईडने त्यांची सेवा घडून आणली. तसेच संजय महाराज हे आपलेच एक भाषेचेच म्हणायचे आणि ते पहिल्यापासून लहानपणापासून ते नांदेडमध्ये आपले लक्ष्मण बाबा महाराज घुसमाडे त्यांचे आजोबा आणि त्यांच्या सानिध्यामधून त्यांना भक्तियोगाचे ज्ञान प्राप्त झालं. एवढे बोलून मी माझं वाक्य संपवतो. जय हिंद. हरिभक्त पारायण दत्ता महाराज नायकवाडी ताराबादकर यांनी दोन शब्दात मनोगत व्यक्त करावे. बोला बोला. रामकृष्ण तांबेर म्हणजे संत मैत्री महाराज त्यांचं महाविद्यालय तिथं आहे. त्या महाविद्यालयात माझं नाव आणि संत मैत्री खूप सारा संतांची चरित्र लिहिली. प्रसंग रागाचा एकच कुटुंबाचे वंशज मला भेटले. तर त्यांना माझ्या गावाची ओळख सांगितली की मी तारावाचा आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही संत चरित्र बघताना फक्त काही लोकांची चरित्र पूर्ण पक्की आहे, म्हणजे शाश्वत आहे किंवा खरी आहे. तर त्या मैत्री कोणती लिहिलेली
संत तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. त्या चरित्रात आम्ही रमण पकडतो आणि सगळीकडे सांगतो. तर त्यावेळेला मला गणपती महाराजांविषयी अधिक आत्मीयता वाढायला वाटली की जे काम त्यांनी केलंय ते खूप मुळापासून केलंय. आणि गणपती बुवांवरती एक वेबसाईट आम्ही तयार केली. नंतर एक संत साहित्यावरती गणपती बुवांनी जे काम केलं ते फार कमी संतांनी तेवढी संतांनी चरित्र लिहिली. म्हणजे उत्तरेत महाभारत जे असतील त्यांनी जे संत चरित्र लिहिली भक्तिमालमध्ये भक्तिमालचं पण ट्रान्सलेशन किंवा भाषांतर गणपती बुवांनी होईल. आणि बाकी 285 संत चरित्र ती संत चरित्र त्यांनी एका संतांनी दुसऱ्या संतांचे चरित्र लिहावे असं. कारण तो भावविश्व त्या संतांचा भावविश्व फक्त एक दुसरा संत जाणून घेतो. तर मला एक अभिमान आहे की मी ताराबादचा आहे आणि ती ताराबाद तांब्याचे कलेक्शन आहे. मला पण ती संधी मिळाली त्यांची सेवा करायची. तुम्ही सगळ्यांचा आभारी आहे. हॅलो हार आहे का श्री छत्रपती महाराज दत्तात्रय नायकवाडी यांची फक्त आपल्याला सुधाकर दुसवाडे यांची मावणी सुधाकर दुसवाडे त्यांना फोन केला आणि पुण्यात राहतात आणि त्या ठिकाणी सप्ताहाचं जे त्या ठिकाणी आनंदानंद मगर येतात ना ते ओळखून सांगितलं आणि तुम्ही चालत नाही आपण काय हरकत नाही आपल्याला अशी काही अडचण नाही. आनंद आज संध्याकाळची मगर आज आनंद मगर यांची तरी त्यांचा सत्कार आपल्या स्वपन काका समाजाचे ट्रस्ट सुधाकररावजी गिरणी साहेब हे त्यांचा सत्कार करते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. की जय. बोलो रे भाई सब संतान की जय. तसेच आपले काल दवंगवती यांचा सरकार संजय बाळा शेट्टी करते. वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. असं त्यांना उदंत आयुष्य स्वतंत्र महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आता या लगेच त्यानंतर लगेच आणि त्यानंतर जेवणाचा वापर होते. आरती झालेली घ्यायची यजमान कोण होय आरती कोणाला आरती स्थानिक लोक करतात. मग जाऊ दे आपले स्थानिक दररोज करत असतात. त्यांचा संपर्क जास्त वडनेर म्हणजे आमच्या एकदम शेजारी आमचं गाव शेजारी.